नमस्कार सर्वांना. आज रविवार आहे ना, तर काहीतरी विशेष नाश्ता करावा लागतो आठवड्यातनं एकदा. रोज भाजी चपाती असते ना, तर म्हणून. तर आज मी हे केलं आहे, मटकीची मिसळ करायची आहे. तर त्याच्यासाठी मटकी मस्तपैकी अशी मोडाला लावलेली, छान मोड आले आहेत आणि धुवून घेतली आहेत स्वच्छ एकदम. आणि त्याच्यासाठी मसाला घेतला आहे, धणापूड घेतला आहे, थोडा मसाला घेतला आहे, मिसळ मसाला आणि घरचा मसाला घेतला आहे आणि मिरची पावडर. आणि कांदा घेतला आहे बारीक कापून आणि टोमॅटो घेतला आहे बारीक. तर आता आपण फोडणीला देऊया. तर त्याच्यासाठी वाटप पण बनवलं आहे, मस्तपैकी वाटप बनवलं आहे छान. वाटपमध्ये सगळं घातलं आहे, 5-6 लसूणच्या पाकळ्या, आलं आणि आणि सुकं खोबरं घालून असं मस्त वाटप बनवलं आहे नेहमीप्रमाणे. एक कांदा घालून असं. तर आता आपण मटकी फोडणीला देऊया. तर मी उकडून नाही घेत, कारण उकडली की खूप नरम होते. आज जरा मिसळ आहे म्हणून थोडं जास्त तेल टाकलं आहे, नाही तर एवढं कधी तेल नाही टाकत मी भाजीला किंवा उसळीला कशालासुद्धा. काय आहे, मिसळ करायची असेल ना, तर मेन म्हणजे मटकी आहे ना, ती खूप छान पाहिजे, मस्त मोड आलेली आणि सडसडीत अशी. अजिबात त्याला असा वास बीस आला नाही पाहिजे, छान. तर ते छान प्रकारे अशी मटकी मोड आलेली आहे आणि कांदा आणि टोमॅटो एकत्र असं फोडणीला देऊन मस्तपैकी लाल करून घेऊया. त्याच्यात मसाला टाकायचे, सगळे मसाले टाकायचे आणि मटकी फोडणीला द्यायची त्याच्यात. दुसऱ्या दिवशीच मटकीला एवढे सुंदर मोड येतात छानपैकी. पण ती कशी पाण्यातून घातली की 4-5 तासाने पाण्यातून काढून ठेवली पाहिजे, नाही तर तशीच जर ती पाण्यात राहिली ना, तर मग त्याला एक प्रकारचा वास येतो. तो वास नाही आला पाहिजे, असे एकसारखे असे मोड आले पाहिजेत, मग छान होते मिसळ. काही जणांना मटकीचीच मिसळ आवडते, पण आम्ही गावी गेलो आणि कधी मिसळ पाव घेतला ना, तर सगळ्या प्रकारच्या मिसळ येतात. वाटाण्याची असते, चण्याची असते, सगळ्या प्रकारच्या. पण आमच्याकडे ह्यांना, माझ्या मिस्टरांना मटकीची मिसळ आवडते घरी बनवली तर. आणि माझ्या छोट्या मुलाला चण्याची आवडते, पण आज मी मटकी घातली आहे, तर मटकीचीच बनवणार. इतर दिवशी कशी चपाती आणि भाजी असते, घाई गडबडीत रोजच शनिवारपर्यंत. आणि मग रविवारचं असं काहीतरी वेगळं पाहिजे असं वाटतं मुलांना. थोडं मीठ टाकूया, म्हणजे टोमॅटो जरा लवकर हे होईल.
कांदा पण लाल झाला आहे आणि टोमॅटो पण छान ग्रेव्ही झाल्यासारखा मऊ मऊ झालं. आता आपण मसाले टाकूया. हां, हे मसाले काढले आहेत ना, ते सगळे टाकते. हां, मिसळमध्ये मसाला असा व्यवस्थित पाहिजे, कमीच नाही पडला पाहिजे, तिखट पण फार नाही झालं पाहिजे. तेलात मसाला भाजला ना की छान वास येतो. हां, चालूच नाही केलेलं. तर आता छानपैकी मटकी शिजली आहे मस्त. आता आपण कोथिंबीर टाकूया. हां, अशा प्रकारे छानपैकी मिसळ तयार झाली आहे. आता आपण पाव वगैरे जरा हे करून गरम करून डिश बनवते. हां, अशी झाली मस्त, तर्री पण वगैरे आली आहे. चला, अशा प्रकारे छान कटवाली मिसळ तयार झाली आहे, मटकीची मिसळ. आता मी डिश बनवते. हां, तर त्याच्यासाठी पहिली मटकी टाकते खाली. मटकी टाकली. आता फरसाण टाकते. फरसाण टाकलं. आता कांदा आणि हे टाकते कोथिंबीर. हां, कांदा टाकला, आता कोथिंबीर टाकते. ह्याच्यावर आता हा कट टाकायचं. पाव. अशा प्रकारे ही डिश तयार केली आहे मस्तपैकी आज. मिसळ आणि पाव, मटकीची मिसळ आणि पाव. तर चला मग या खायला. आणि मी मिसळचा ब्लॉग टाकला आहे तो पूर्ण बघा, शेअर करा, लाईक करा. बाय.